अख्खी लंका नगरी महाराज पेटत आहेत, पेट घेत आहेत. सर्व लंका नगरी जळून भस्म झाली. पण महाराज एक जे घर आहे बिभीषणाचं घर वाचलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये खूप सोनं तुम्ही कमवा, खूप पैसा तुम्ही कमवा, पण मला असं वाटतं त्या पैशाच्या एका बाजूला महाराज संस्कृती ठेवली पाहिजे. आपण एका बाजूला संस्कार ठेवले पाहिजे. कपाटामध्ये मी सांगेल ना तुम्हाला, मी म्हणते माझी इच्छा आहे की प्रत्येकाच्या कपाटामध्ये अगदी क्विंटल भर तरी सोनं असावं. सोन्याची बिस्किटं असावी, सोन्याच्या चपला असाव्या, सोन्याचे दागिने असावे, वाटलंच झालंच एखाद्याकडे जास्त तर सोन्याचे कपडे सुद्धा असावे. पण मला असं वाटतं एका बाजूला संस्कृती असावी, संस्कार असावे, भगवान परमात्म्याची भक्ती असावी. दान धर्मा करता हात पुढे असावा, तर त्या सोन्याला महत्व आहे, तरच तुमच्या श्रीमंतीला महत्व आहे. नाहीतर तुमची श्रीमंती लंके समान आहे. एक ना एक दिवस तिचं दहन झाल्याशिवाय राहणार नाही, राख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जीवनामध्ये तुम्ही कितीही धनसंपत्ती कमवा, कितीही तुम्ही धन कमवा, कितीही कीर्ती कमवा, जर तुमच्याकडे संस्कृती नसेल, संस्कार नसतील, तर मला असं वाटतं त्या धनसंपत्तीचा काही उपयोग नसेल. म्हणून जीवनामध्ये संस्कार आणि संस्कृती ही फार महत्त्वाची आहे. जसं मी धरणाचं उदाहरण तुम्हाला सांगून गेले, पाण्याचा साठा फक्त आपण करतच राहिलो आणि त्या पाण्याला जर, त्या धरणाला जर दरवाजाच नसला तर एक ना एक दिवस ते धरण फुटल्याशिवाय राहणार नाही आणि शेजारच्या पाजारच्या महाराज अनेक गावांचा विध्वंस करून गेल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याप्रमाणे जर आपल्या घरामध्ये साठाच आहे आणि जाण्याकरता त्याला जर मार्गच नसेल, कुठे दान धर्माचा मार्ग नसेल, कुठे अन्नदानाचा मार्ग नसेल, कुठे वर्गणी देण्याचा मार्ग नसेल, तर मला असं वाटतं तुमच्या धनाचा काही उपयोग नाही. काहीही तुमच्या धनाचा उपयोग नाही. तुमचं धन हे विष्ठे समान आहे. म्हणून जीवनामध्ये जर वर्षाला आपण 10 लाख रुपये कमवत आहे तर 1 लाख रुपये तरी आपण दान धर्म केला पाहिजे. हा प्रत्येक माणसाच्या जीवनामधला नित्य नेम असला पाहिजे. महाराज रावणाकडे सोनं भरपूर होतं, अख्खी लंका नगरी सोन्याची होती. 7 कोटी घरे सोन्याची होती रावणाकडे, पण तरी सुद्धा सगळी जळून खाक झाली. का? संस्कृती नव्हती आणि संस्कार नव्हते. म्हणून जीवनामध्ये रामायणामधून जर काय घ्यायचं असेल तर महाराज हे नक्की घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनामध्ये संस्कृती ठेवा, भक्ती ठेवा, संस्कार ठेवा, आणि हेच आपल्या सोबत येणार आहे आणि हेच आपल्याला त्या भगवान परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. मला असं वाटतं आपल्या लेकरा बाळांकरता धन संपत्ती कमवण्यापेक्षा जर त्यांच्याकडे जर तुम्ही संस्कार कमवले ना तर ते लेकर आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. अशी अनेक घरं आहेत की ज्या घरामध्ये महाराज धन संपत्ती नाही पण लेकर इतके गुणवान आहेत की महाराज ते आई बापाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. जर धन संपत्ती खूप आहेत पण लेकरावर संस्कार नाहीत, महाराज अगदी 8वीला मुलगा आहेत आणि जर बिड्या ओढत असेल, सिगरेट ओढत असेल, आई बापाच्या नावाने जर एकमेकाची टिंगल करत असेल तर तुमच्या संस्कृतीला आणि तुमच्या त्या धनाचा काहीही उपयोग नाही. जर मुलगा अधोगतीला जात असेल तर तुमचं धन एक ना एक दिवस दहन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये हे नेहमी लक्षात ठेवा. जसं हनुमंतरायाने लंकेचं दहन केलं, आपल्या धनाचं सुद्धा दहन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुठेतरी एक हात सत्कर्मासाठी असावा, कुठेतरी एक हात धर्म करता असावा, कुठेतरी एक हात आणि गरजूं करता असावा. नाही ना आपल्याला दान करता येत, नाही दान करता येत ना महाराज. जसं एका पाटलाने ठरवलं की आता 4 धाम यात्रेला जावं, आपल्या सर्व परिवाराला सोबत घेऊन तो पाटील आता 4 धाम यात्रेला निघाला. जीवनामध्ये करावं 4 धाम यात्रा. म्हणून पाटलाने सर्व त्या ठिकाणी आपला परिवार घेतला, मोठी गाडी बुक केलेली आहे, सर्वांचा पसार त्या ठिकाणी त्या गाडीवरती ठेवलेला आहे, डिकीमध्ये ठेवलेला आहे, जेवणाचे पदार्थ घेतलेले आहेत, खिशामध्ये 2 लाख रुपये घेऊन आता पाटील गाडीमध्ये बसणार. तोच ते गावचा एक गरीब माणूस आणि हात जोडत जोडत काठी टेकत टेकत पाटलाकडे आला आणि पाटलाकडे येऊन हात जोडले. बाबा कुठे निघालात? पाटलाने सांगितलं 4 धाम यात्रेला निघालोय. पाटील आता बोलण्याची वेळ नाही, पण जर का तुम्ही निघून गेलात तर 2 दिवसावर पोरीचं लग्न आलंय आणि जर का पोरीच्या लग्नामध्ये मला 50,000 रुपयाची कमी पडते, नड आहेत,
मला 50,000ची गरज आहे, 50,000 रुपये मला मिळतील का? जर तुम्ही निघून गेलात तर मला कुणीही मदत करणार नाही. हो पाटील, तुम्ही एकटेच आहात की ज्यांच्याकडे धन संपत्ती भरपूर आहेत, तुम्हीच मला मदत करू शकता. आणि मला असं वाटतं त्याच्याकडे दुर्लक्ष करून जर पाटील चारीधाम यात्रेला निघून जात असेल तर मला असं वाटतं त्याचं चारीधाम यात्रा करून काही उपयोग नाही. आणि तोच जर पाटील खिशामधले 50 नाही बाबा 1,00,000 रुपये ठेव, तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा दे, नाही आले तरी चालतील, असं समज की माझ्या एका मुलीचं मी कन्यादान केलं असं म्हणून जर तो पाटील 1,00,000 रुपयाचं बंडल त्या माणसाच्या हातामध्ये, त्या गरीबाच्या हातामध्ये जर ठेवत असेल तर मला असं वाटतं त्याचा जगामध्ये त्याचाच नाही तर त्याच्या कुळाचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धन संपत्ती भरपूर असावी, पण मला असं वाटतं एका बाजूला संस्कृती असावी, संस्कार असावे, भगवंताची भक्ती असावी, कुठेतरी धर्म गरिबांकरिता महाराज आपले हात पुढे असावे. आता लंकेचं दहन झाल्याच्या नंतर हातामध्ये चुडामणी घेऊन आणि आता हनुमानजी उड्डाण करतात. आणि उड्डाण करून ज्यावेळी जामुवंतजी बघतात हनुमंतराय आले तर महाराज जय घोष करतात, बोला पवन सुत हनुमान की, सीतापती रामचंद्र भगवान की जय. ज्यावेळी हनुमंतरायांना बघितलं महाराज जय जयकार सुरू केला, जय हो जय हो. ज्यावेळी जय जयकार सुरू झाला आता सर्वजण किष्किंधेमध्ये पुन्हा वापस येतात. आल्याच्या नंतर महाराज आनंदाची बातमी देतात की सीतेचा शोध लागलेला आहे. सीतेचा शोध लागल्याचा पुरावा आपल्या हातामधला चुडामणी भगवान परमात्म्याकडे देतात. भगवान परमात्म्याने ज्यावेळी चुडामणी बघितला भाव विभोर झाले. आता वियोग सहन होत नाहीत. लक्ष्मणजीला सीता मातेचा निरोप देऊन आता सर्वजण लगेच तातडीने आणि महाराज लंकेकडे रवाना झालेले आहेत. ज्यावेळी लंकेकडे निघाल्याच्या नंतर आता समुद्राच्या काठावरती आले ना. आल्याच्या नंतर आता जायचं कसं महाराज प्रश्न आहे. एवढा मोठा समुद्र तरुण जायचा आहे. जरी हनुमंतराय आता एका जणाला नेऊन सोडतील, दोघांना नेऊन सोडतील, पण एवढी अफाट सेना जाणार कधी पलीकडे. म्हणून आता अशा वेळेचा प्रसंग आहेत. महाराज इकडे बिभीषणाचा धिक्कार करून बिभीषण आता काही ज्ञानाच्या गोष्टी रावणाला सांगतात की रावणा, हे भैया, हे भाऊ, अजूनही वेळ आहे, अजूनही तू मातेला परत कर, अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही प्रभू रामचंद्रजींना शरण जा. ज्यावेळी शरण पत्करायला सांगतात त्यावेळी रावणाला राग येतो. महाराज लात मारतात छातीमध्ये, मुकुट खाली पडतो बिभीषणाचा आणि खाली पडल्याच्या नंतर आता बिभीषणजी महाराज खाली मान घरून लंकेच्या बाहेर येतात आणि भगवान परमात्म्याला शरण जातात. भगवान परमात्म्याला शरण आल्याच्या नंतर महाराज लक्ष्मणजीला थोडंसं वाईट वाटतं का शत्रूचा भाऊ आहे, शरण आला आणि शरण आल्याच्या नंतर आपल्या दादाने त्याला अभयदान देऊन महाराज लगेच विजयाची त्या ठिकाणी माळ आणि बिभीषणाच्या गळ्यामध्ये घातलेली आहेत. का उद्या ज्यावेळी लंकावर विजय मिळवू त्यावेळी तू लंकेचा राजा होशील. त्यावेळी सुग्रीवजी विचारतात, जामुवंतजी विचारतात, देवा आताच तुम्ही लंका देऊन टाकली, पण उद्या जर रावण शरण आला आणि शरण आल्याच्या नंतर जर रावणाने लंका सोडली नाही तर तुम्ही बिभीषणाला आत्ताच माळ घातलेली आहेत, आत्ताच त्याचा राज्याभिषेक केलेला आहे, तुम्ही त्याला काय देणार. त्यावेळी सांगतात अजूनही माझ्या नावाची अयोध्या बाकी आहेत, अजूनही माझा भरत अयोध्येमध्ये परत गेला नाही, तो सुद्धा वनवास भोगत आहेत आणि म्हणून अजूनही अयोध्या माझ्या नावाची तशीच आहे. जर रावण शरण आला, लंका जरी मिळाली नाही तरी माझी अयोध्या मी बिभीषणाला देऊन टाकेन. एवढा उदार अंतकरणाचा माझा भगवान परमात्मा आहेत. महाराज आता कसं पलीकडे जायचं म्हणून बिभीषणजी एक युक्ती देतात. युक्ती अशी देतात, देवा तुम्ही 3 दिवस भगवान परमात्म्याला शरण जा, त्याचा अभिषेक करा. म्हणून आता पार्थिव लिंग भगवान परमात्म्याचं बनवलं जातंय, शिवजींचं बनवलं जातंय, पूजा करतात आणि पूजा करून आता शिवजी प्रसन्न होतात. प्रसन्न झाल्याच्या नंतर वरदान देतात आणि वरदान दिल्याच्या नंतर महाराज जे आपण म्हणतो रामेश्वर ज्योतिर्लिंग हे प्रभू रामचंद्रांनी स्वतः स्थापित केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी केलं म्हणून रामेश्वर नाम असं त्या ज्योतिर्लिंगाला पडलेलं आहे. महाराज आता भगवान परमात्मा आज्ञा देतात आणि आज्ञा दिलं बरोबर आता त्या ठिकाणी समुद्राच्या काठावर समुद्राच्या त्या पात्रामध्ये सेतू बांधण्याचं, पूल बांधण्याचं कार्य सुरू होतं.